हॅलो फ्रेंड्स, ICDS अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा 14 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे आणि लक्षात घ्या या एक्झामसाठी आपण डेली बेसिसवर आता जे टेक्निकल प्रश्न आहेत ते आपण घेऊन येणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला योजना या टॉपिकवर प्रश्न बघायचे आहेत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, ICDS योजनेचा एक घटक कोणता आहे? उच्च शिक्षण, किशोरवयीन मुलांचे आरोग्य, बालकांचे आरोग्य तपासणी की युवकांसाठी रोजगार? तर ICDS योजनेचा एक घटक आहे ऑप्शन क्रमांक सी, बालकांची आरोग्य तपासणी। यानंतर पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणती सेवा दिली जाते? ऑप्शन तुम्ही रीड करा। तर ICDS योजनेत ऑप्शन क्रमांक बी, पोषण कार्यक्रम ही सेवा दिली जाते। पुढील प्रश्न आहे, ICDS योजनेत कोणती प्रमुख सेवा नाही? तर वृद्ध व्यक्तींना आर्थिक सहाय्य ही प्रमुख सेवा नाही। बाकीच्या ज्या आहेत बालकांचे प्राथमिक शिक्षण, पूरक पोषण आणि लसीकरण या प्रमुख सेवा आहेत। यानंतर पुढील प्रश्न, अंगणवाडी केंद्रात कोणत्या गटाला प्राथमिक सेवा दिली जाते? तर 0 ते 6 वर्ष बालक आणि गर्भवती स्त्रिया यांना प्राथमिक सेवा दिली जाते। यानंतर पुढील प्रश्न, ICDS योजनेत पूरक पोषण कशासाठी दिले जाते? तर ICDS योजनेत पूरक पोषण हे शारीरिक पोषण सुधारणा यासाठी दिले जाते। यानंतर पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणती सेवा उपलब्ध नाही? तर आर्थिक मदत ही सेवा उपलब्ध नाहीत। बाकीच्या ज्या आहेत पौष्टिक आहार, लसीकरण आणि पूर्व प्राथमिक शिक्षण ह्या सेवा उपलब्ध आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता ICDS जर तुम्ही एक्झाम पॅटर्न बघितला तर तुम्हाला टोटल 100 प्रश्न विचारले जाणार आहेत 200 मार्कांसाठी। यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा, योजना व कायदे, योजना जर टॉपिक घेतला तर आपण या टॉपिकवर 20 प्रश्न असणार आहेत 40 मार्कांसाठी। त्यानंतर पोषण अभियान, पोषण अभियानावर 10 प्रश्न असतील 20 गुणांसाठी। त्यानंतर संगणक ज्ञान यावर तुम्हाला 10 प्रश्न असणार आहेत 20 मार्कांसाठी, म्हणजे टोटल 40 प्रश्न आहेत आणि किती मार्कांसाठी? 80 मार्कांसाठी। तर लक्षात घ्या, हे जे एकात्मिक बालविकास सेवा योजना, पोषण आणि संगणक प्रश्न यावर आपल्याकडे 2000 प्रश्न PDF स्वरूपात अवेलेबल आहे। जशी ही PDF तुम्ही बघत आहात तशाच प्रत्येक टॉपिक वाईज आपण सेपरेट PDF केले आहेत, त्यामध्ये 2000 प्रश्न आहेत। आणि ह्या जर PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण फक्त 99 रुपयामध्ये आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत। किती? तर 99 रुपये। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करायचं आहे। याच क्रमांकावर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि मला स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे। तुम्हाला गुगल ड्राईव्ह ॲक्सेस या सर्व PDFचा देण्यात येईल, म्हणजे मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये या सर्व PDF तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ओपन होतील। फक्त याची प्रिंट काढता येणार नाही। मी परत एकदा सांगतो, प्रिंट काढता येणार नाही। तुम्ही या सर्व PDF मोबाईलमध्ये आणि लॅपटॉपमध्ये बघू शकता। तर जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी लगेच, लक्षात घ्या 2000 प्रश्न तुम्हाला भेटत आहेत, 2 तासामध्ये तुमची रिव्हिजन होऊन जाईल। तर मग क्वालिटी कंटेंट घेण्यामध्ये पाठीमागं 99 रुपयाकडे बघू नका आणि लगेचच मला या क्रमांकाला व्हॉट्सअप करून द्या, नक्की तुम्हाला फायदा होईल। पुढे जाऊयात। क्वेश्चन क्रमांक 7, ICDS योजनेच्या माध्यमातून कोणत्या वयाच्या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 3 ते 6 वर्ष मुलांना। पुढील प्रश्न, ICDS योजनेतील मुख्य सेवा कोणत्या आहेत? तर ICDS योजनेतील मुख्य सेवा आहेत आरोग्य तपासणी, पोषण आणि शिक्षण। यानंतर पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणत्या समूहाला लसीकरण दिले जाते? तर 0 ते 6 वर्ष वयाचे बालक। पुढील प्रश्न, ICDS योजनेत पूरक पोषणाचा उद्देश काय आहे? सोपे प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो। आपण जर एकदा जरी डोळ्याखालून घातले ना तर प्रश्न पाठवण्यामध्ये कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही। तर ICDS योजनेत पूरक पोषणाचा उद्देश आहे पोषणाची कमतरता भरून काढणे। पुढील प्रश्न, ICDS योजनेच्या अंतर्गत कोणती सेवा मुलांना दिली जाते? तर ती आहे पूर्व प्राथमिक शिक्षण। पुढील प्रश्न बघतो आहोत, ICDS योजनेच्या माध्यमातून कोणता घटक सुधारण्याचा प्रयत्न केला जातो? तर तो आहे बालकांचे पोषण आणि आरोग्य। यानंतर पुढील प्रश्न, अंगणवाडी कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्य काय आहे?
तर ते आहे बालक आणि माता यांना पूरक पोषण वितरण करणे. पुढील प्रश्न, ICDS योजनेतील अंगणवाडी कार्यकर्त्या कोणत्या संस्थेचे नेतृत्व करतात? तर त्या करता स्थानिक स्वराज्य संस्था. पुढील प्रश्न, ICDS योजनेच्या अंतर्गत कोणत्या गटाचे आरोग्य तपासणी केली जाते? तर ती केली जाते बालक आणि माता. पुढील प्रश्न, ICDS योजनेचे प्रमुख घटक कोणते आहेत? तर ते आहेत आरोग्य सेवा, पूरक पोषण आणि पूर्व प्राथमिक शिक्षण. यानंतर पुढील प्रश्न, ICDS योजनेतील अंगणवाडी सेविकेला कोणत्या वयाच्या मुलांना सेवा द्यावी लागते? तर ते आहेत 0 ते 6 वर्ष वयाच्या मुलांना. पुढील प्रश्न, ICDS योजनेत अंगणवाडी केंद्र कोणत्या स्तरावर काम करते? तर ते आहे गाव स्तर. पुढील प्रश्न, ICDS योजनेच्या अंतर्गत कोणती सेवा पुरवली जात नाही? तर उच्च शिक्षण ही सेवा पुरवली जात नाही. पूरक पोषण, लसीकरण आणि आरोग्य तपासणी या सेवा पुरवल्या जातात. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणत्या प्रकारचे अन्न पुरवले जाते? तर ते आहे पौष्टिक आहार अन्न पुरवले जाते. पुढील प्रश्न, ICDS योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये कोणाचा समावेश आहे? तर तो आहे गर्भवती महिला आणि 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले. पुढील प्रश्न, अंगणवाडी केंद्राची संख्या कशावर अवलंबून असते? तर ती असते क्षेत्राच्या लोकसंख्येवर. तर विद्यार्थी मित्रांनो, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, आपण जो व्हिडिओ घेऊन आला आहोत त्यासाठी आपण एफर्ट्स घेत असतो. तुमचं एक लाईक विद्यार्थी मित्रांनो आम्हाला मोटिवेट करतं, प्रेरणा देतं की असंच कंटेंट बनवलं पाहिजे. तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करून टाका. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. आजच्या व्हिडिओला 100+ लाईक आले तर आपण पुढील व्हिडिओ देखील अशाच पद्धतीने घेऊन येऊ. तर एक लाईक लगेचच करून द्या. पुढील प्रश्न, ICDS योजनेचे आर्थिक पुरवठा कोण करते? तर ते करते केंद्र सरकार. यानंतर पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणते कुटुंब समाविष्ट होऊ शकते? तर लक्षात घ्या, सर्व प्रकारचे कुटुंबे यात समाविष्ट होऊ शकतात. पुढील प्रश्न, ICDS योजनेचा एक उद्देश काय आहे? तर तो आहे बालमृत्यू दर कमी करणे. यानंतर पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणते पोषण कार्यक्रम चालवले जातात? तर ते आहेत पूरक पोषण कार्यक्रम. पुढील प्रश्न, अंगणवाडी केंद्रात कोणती सेवा दिली जात नाही? तर उच्च शिक्षण ही सेवा दिली जात नाही. पूरक पोषण, आरोग्य तपासणी आणि पूर्व प्राथमिक शिक्षण ही सेवा दिली जातात. नेक्स्ट, ICDS योजनेत कोणती सेवा उपलब्ध आहे? तर ती आहे लसीकरण. पुढील प्रश्न, अंगणवाडी केंद्र कोणत्या ठिकाणी आढळते? तर ही जी केंद्र आहेत ती दोन्ही ठिकाणी म्हणजे ग्रामीण आणि शहरी दोन्ही ठिकाणी आढळतात. यानंतर पुढील प्रश्न, ICDS योजनेचे एक प्रमुख उद्दिष्ट कोणते आहे? तर ते आहे बालकांचे सर्वांगीण विकास. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी जे तुम्हाला 2000 प्रश्न जे म्हणत आहेत ना ते अगदी क्वालिटी कंटेंट आहे. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे. MCQ स्वरूपात हे तुम्हाला मटेरियल भेटून जाईल आणि टॉपिक वाईज दिलं आहे. म्हणजे योजनेचे प्रश्न वेगवेगळे, पोषण अभियानचे वेगळे, संगणकचे वेगळे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक कंटेंटचा अभ्यास करायचा असेल तर नक्की फायदा होईल. प्राईज आपण ठेवली आहे 99 रुपये. PDF स्वरूपात मटेरियल आहे. तुम्ही 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि लगेचच PDF फाईल घ्यायच्या आहेत. लक्षात घ्या, ज्यांचा 14ला पेपर आहे किंवा बाकी दिवशी पेपर आहेत त्यांनी देखील हे कंटेंट लगेचच घेऊन टाकायचं आहे. तुम्ही बाकी क्लासेसचं घेतलं असेल तर लक्षात घ्या, आत्ताच्या मिनिटाला 99 रुपयाचं जरी घेतलं तर मोठी कोणती गोष्ट नाही आहे. आणि जर ज्यांची आर्थिक परिस्थिती नसेल ते मला व्हॉट्सअप करू शकता. पुढील प्रश्न आहे, अंगणवाडी सेविका कोणत्या योजनेच्या अंतर्गत काम करतात? तर ते आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना. नेक्स्ट, बालमजुरी प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी पारित झाला? तर तो झाला आहे 1986. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणत्या वयाच्या मुलांना सेवांचा लाभ मिळतो? तर ते आहेत 0 ते 6 वर्ष मुलांना. नेक्स्ट, एकात्मिक बालविकास सेवा योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? तर ते आहे महिला व बालविकास मंत्रालय. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणत्या घटकावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते? तर ते आहेत गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता. नेक्स्ट, ICDS योजनेतील पूरक पोषण कोणत्या वयाच्या बालकांसाठी उपलब्ध आहे?
तर ते आहे 6 महिने 6 वर्ष. पुढील प्रश्न, ICDS योजनेत कोणती सेवा समाविष्ट नाही? तर कौशल्य विकास ही जी सेवा आहे ती समाविष्ट नाही. पुढील प्रश्न, ICDS योजनेच्या अंतर्गत कोणता घटक येत नाही? तर तो आहे प्रौढ शिक्षण हा घटक येत नाही. नेक्स्ट, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर तो आहे स्त्री व बालकांचे पोषण सुधारणा. पुढील प्रश्न, बालकांचे संरक्षण कायदा पोक्सो कोणत्या वर्षी लागू झाला? तर तो लागू झाला आहे 2012 या वर्षी. नेक्स्ट, एकात्मिक बालविकास सेवा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? तर ती सुरू करण्यात आली आहे 1975 मध्ये. तसंच विद्यार्थी मित्रांनो, टेक्निकलसाठी आपण मटेरियल बघितलं 2000 प्रश्न 99 रुपयामध्ये. जर तुम्हाला नॉन टेक्निकल मटेरियल म्हणजे मराठी, त्यानंतर सामान्य ज्ञान, इंग्लिश, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता आणि फुल लेंथ टेस्ट 100 प्रश्नांच्या फुल लेंथ टेस्ट, हे जर ऑनलाईन टेस्ट सिरीज जर तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी, तर लक्षात घ्या 149 रुपीजमध्ये तुम्ही ही ऑनलाईन टेस्ट सिरीज परचेस करू शकता. याकरिता आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्या ठिकाणाहून हा कोर्स परचेस करायचा आहे. यामध्ये तुम्हाला फुल लेंथ 5 टेस्ट, सामान्य ज्ञानच्या एकूण 60 टेस्ट, मराठी व्याकरणच्या 31 टेस्ट, इंग्लिश ग्रामरच्या 10 टेस्ट, चालू घडामोडीच्या 30 टेस्ट आणि बुद्धिमत्तेच्या 10 टेस्ट यामध्ये ॲड करण्यात येणार आहेत. तर हे देखील तुम्ही घेऊ शकता. किंवा अंगणवाडी सुपरवायझर याकरिता 18,000+ प्रश्न PDF तुम्हाला पाहिजे असेल तर त्या देखील तुम्ही घेऊ शकता. किंवा PDF प्लस ऑनलाईन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू डाउनलोड करावं लागेल. फक्त PDF पाहिजे असेल तर मी तुम्हाला 249 रुपीजमध्ये हे संपूर्ण मटेरियल तुम्हाला देऊन टाकेल. मग जे तुम्हाला 99 रुपयाचं मटेरियल आहे ते तुम्हाला घ्यायची गरज नाही. 249 रुपीजमध्ये हा सर्व कंटेंट तुम्हाला PDF स्वरूपात भेटून जाईल. तसेच जर तुम्हाला 99 रुपयाचं जे मी तुम्हाला मटेरियल सांगितलं ते जर तुम्हाला PDF प्लस ऑनलाईन पाहिजे असेल ते देखील तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करावा लागेल. आणि यामध्ये एक्झाम 25 हा जर कोड यूज केला तर 250 वजा 100 म्हणजे 149 रुपीजमध्ये तुम्हाला हे मटेरियल भेटून जाईल. आय होप तुम्हाला कळालं असेल. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 100+ लाईक. तर 100+ लाईक आलेच पाहिजे. तर आपण पुढील व्हिडिओ घेऊन येणार आहोत. थँक्यू.